तुम्ही यावर्षी हळद पिकाची लागवड करत असाल तर लागवडीपूर्वी जे आपण बेणं साठवतो त्याला कशा प्रकारे प्रक्रिया केली पाहिजे, जेणेकरून कीटकांपासून, बुरशीजन्य रोगांपासून आणि त्याचं मॉइश्चर चांगल्या प्रकारे मेंटेन राहील, जेणेकरून आपल्या हळद पिकाला 100% उगवण होण्यास मदत होईल। तर शेतकरी मित्रांनो, आपण याचबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत। तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी तुमचा मित्र किरण पाटील, फार्म अपडेट्सच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे। तुम्ही जर यावर्षी हळद लागवड करत असाल तर बेणं साठवणीसाठी कोणत्या प्रकारे उपाय केले पाहिजे, जेणेकरून आपण बुरशीजन्य रोग, कीटक आणि आपल्या हळदीचं बेण्याची मॉइश्चर मेंटेन राहील, जेणेकरून आपल्या हळद जेव्हा आपण लागवड करतो तेव्हा 100% उगवण्यास चांगल्या प्रकारे मदत होईल। त्याबद्दल आपण माहिती घेऊया। आपल्यासोबत आहेत अश्वमेध कंपनीचे प्रतिनिधी माधव सर तुतुरवाड, याबद्दल माहिती देणार आहात, तर त्याची माहिती आपण समजून घेऊया। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण हळदीचं बेणं साठवणीसाठी थोडक्यात माहिती सांगणार आहोत। तर बरेचसे शेतकरी हळदीचं बेणं साठवण जे करतात, काही जणी जमिनीखाली खड्डा करून लेप करून त्याच्यामध्ये ठेवतात आणि काही शेतकरी पोत्यामध्ये ठेवतात। तर ते त्याच्यामध्ये माउचर वगैरे काही व्यवस्थित राहत नाही किंवा बुरशी वगैरे जास्त लागती किंवा सड लागती। बऱ्याचशा शेतकऱ्यांची मी प्रतिक्रिया बघितली पाठीमागं, तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचे जे बेणं आहे ते सडलेलं दिसते। तर अश्वमेध कंपनीने एक असं प्रोडक्ट आणलेलं आहे, त्या प्रोडक्टचं नाव आहे डेसिकेटर। डेसिकेटर जर आपण वापरलं तर हळदीचं जे बेणं आहे ते बेणं साठवणीसाठी प्रत्येक थराला असं डस्टिंग करायचं आणि बेणं साठवण करायचं, जेणेकरून बेण्याला कुठल्या प्रकारचे सड वगैरे आणि कुठलीच बुरशी वगैरे लागत नाही। आपण जसं बेणं साठवतो, आता जसं बेणं आहे तसं आपण ज्यावेळेस हळद आपण लावतो किंवा हळदीचं बेणं आपण हे करतो, त्यावेळेस जशाच तसं असं आपलं बेणं म्हणजे निघते। प्रत्येक शेतकऱ्याने अशी काळजी घ्यायला पाहिजे की जेणेकरून बुरशीजन्य रोग आणि कीटक जे असतात त्यांच्यापासून डेसिकेटरने संरक्षण होते। तर प्रत्येक शेतकऱ्यांनी हळदीचे बेणं साठवणुकीसाठी काळजी घेतली पाहिजे। प्रत्येक थराला असं हे डेसिकेटर वापरायला पाहिजे, जेणेकरून कुठल्याच प्रकारे बुरशी वगैरे लागत नाही, याची प्रत्येक शेतकऱ्याने काळजी घ्यायला पाहिजे। हे आहे अश्वमेध कंपनीचं डेसिकेटर। जवळपास ह्या शेतकऱ्यांनी 2 वर्षापासून वापरले आहेत। प्रत्यक्षात आपण त्यांच्या बांधावर आहोत। डेसिकेटर हळदीचे बेणं साठवणुकीसाठी रोगांपासून आणि बुरशीजन्य रोगापासून बरेचशा शेतकऱ्यांना फायदा भेटतो आणि बेण्याची उगम क्षमता जी आहे ते 100%ला 100% होते। ह्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी हळदीचं बेणं साठवणुकीसाठी डेसिकेटरचा वापर केला आहे। तर आपल्यासोबत आहेत बाबुळगावचे शेतकरी। आपलं नाव काय? गजानन साहेबराव मस्के, बाबुळगाव, जिल्हा नांदेड। तर ह्यांनी हळद साठवणुकीसाठी जे हळदीचे जे बेणं साठवणुकीसाठी जे डेसिकेटरचा वापर केला आहे, तर त्यांनी जवळपास 2 वर्षापासून वापरलेले आहेत आणि त्यांना एकदम चांगला रिझल्ट आलेला आहे। तुम्हाला याच्यापासून काय रिझल्ट मिळाला तुम्हाला? हे वापरल्यापासून आपण जसं जमिनीत बेणं साठवण करता लागवडीच्या वेळेस तसं राहते, घट होत नाही। अच्छा, म्हणजे अजून उगवण क्षमता त्याची 100% आहे। बर, आणि त्याच्यामध्ये जे बुरशीजन्य किंवा सड वगैरे काही लागली होती काय? बुरशीजन्य सड 99% तर नव्हती। 99% तर नव्हती। तुम्ही बेणं ठेवल्या जशाच तसं ज्यावेळेस काढल्या तुम्ही डेसिकेटर वापरून, जशाच तसं बेणं होतं का? हां, जशाच तसं होतं। बरं, तुम्ही हे किती दिवसापासून वापरता? हे आपण 2 वर्षापासून 2 वर्षापासून वापरता। हां, बरं, याचा इतर शेतकऱ्यांनी वापर केला पाहिजे का? इतर शेतकऱ्यानं वापर केला पाहिजे। मला तर याचा 100% रिझल्ट आलेला आहे। बरं, धन्यवाद, राम राम। धन्यवाद। बरेचसे शेतकरी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं बेण्याची साठवण करत असतात। जसं की कोणी झाडाखाली ठेवते, त्याच्यावर पोते टाकते आणि वारंवार त्याला पाणी करते, आणि बरेचसे शेतकरी घरामध्ये पोत्यामध्ये बेणं साठवण करतात, आणि काही जण खड्डा करून खड्ड्याच्या आत बेण्याला टाकून वरून त्याला पॅक करून टाकतात। अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं बेण्याची साठवण होत असते। तर साठवण करण्यापूर्वी आपल्याला एक मुख्य गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे, जेणेकरून बुरशीजन्य रोग, कीटकांपासून आपल्या बेण्याला संरक्षण भेटलं पाहिजे। तर याच्यासाठी आपल्याला अश्वमेध कंपनीचे डेसिकेटर नावाने येणारा प्रोडक्ट याचा वापर केला पाहिजे। याचा वापर केल्याने बुरशीजन्य रोग असो, कीटक असो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदीच्या बेण्याची मॉइश्चर मेंटेन राहते। मॉइश्चर मेंटेन राहिल्याने फायदा काय? तर शेतकरी मित्रांनो, मॉइश्चर जेव्हा मेंटेन असते ना, तेव्हा आपला हळद
जेव्हा आपण लागवड करतो तेव्हा 100% उगवण होण्यास आपल्याला मदत होते. तर नक्कीच अश्वमेध कंपनीचं डेसिकेटरचा वापर करा. याचा वापर 5 किलो 10 क्विंटल बेण्यासाठी याचा वापर केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला फायदा होईल. तर शेतकरी मित्रांनो, डेसिकेटरचा वापर आपण कांदा, हळद, अद्रक इत्यादी पिकांवर आपण याचा वापर करू शकतो. स्टोरेजसाठी याचा वापर केला जाते. जसं आपण बेणं साठवण करतो अगदी तसंच आपल्याला 2 महिन्यानंतर आपल्याला ते तसंच बेणं पाहायला भेटते. माहिती कशी वाटली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि माहिती महत्त्वाची वाटली असेल हळद उत्पादक शेतकऱ्यापर्यंत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल. धन्यवाद.